हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबचं नवीन फीचर आलेलं आहे की इन्व्हाइट ए कोलॅबरेटर। आता हे इन्व्हाइट ए कोलॅबरेटर फीचर यूट्यूबने सगळ्यांना दिलेलं आहे, त्यामुळे सगळे आनंदी आहेत। पण त्याचबरोबर या फीचर मागे ना खूप सारे प्रॉब्लेम्स देखील आहेत, कारण की जेव्हा आपण क्रिएटर्सना रिक्वेस्ट पाठवत आहोत ते क्रिएटर्स रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीयेत। तर काय एक्सेप्ट करत नाहीयेत? कारण की तुमच्या त्या लिंक्स ज्या आहेत ना त्या ओपनच होत नाहीयेत। म्हणजे एक लिंक मी 2 ते 3 वेळेस ओपन करून बघत आहे, पण त्यानंतर देखील ते बफर होत आहे, गोल गोल फिरत आहे ते पेज। तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते कशा प्रकारे ते होत आहे। आणि मग ब्लँक पेज येत आहे, तुमची रिक्वेस्ट इथे कुठेही दिसत नाहीये किंवा मग नो न्यू रिक्वेस्ट असं येत आहे। तर हे 2 मेजर प्रॉब्लेम आहेत। या 2 मेजर प्रॉब्लेमवरती काय सोल्युशन असू शकतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती, न्यू अपडेट्स, जुन्या अपडेट्स, पॉलिसी काय आहे, तुमच्या प्रश्नांचं उत्तर, तुमच्या प्रश्नांचं निरसन सगळं काही बघायला मिळतं। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि हाईप देखील करा। आता जेव्हापासून हे फीचर आलेलं आहे, जेव्हापासून माझा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तेव्हापासून मला जवळजवळ 50 ते 60 रिक्वेस्ट आलेल्या आहेत। आणि त्यामधल्या मी एक 20 ते 23 रिक्वेस्ट एक्सेप्ट केलेले आहेत। तर त्या 20 ते 23 रिक्वेस्ट ज्या आहेत त्या काय एक्सेप्ट केलेल्या आहेत? ते माझे कोणी परिवारमधले आहेत, म्हणजे फॅमिली आहेत, किंवा मग माझे कोणी मित्र आहेत, किंवा आमचं घरी एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं, खाणं पिणं असतं, असं काही कारण आहे का? तर असं कारण मुळीच नाही। त्यातल्या मी हार्डली बोटावर मोजण्या म्हणजे 4 ते 5 लोकांनाच ओळखते, ते देखील यूट्यूब मार्फत ओळखते, कारण की ते माझ्या व्हिडिओ खाली नेहमी कमेंट करत असतात। त्यांना काही प्रश्न असतील, काही त्यांना शंका असतील तर ते नेहमी विचारत असतात, त्या थ्रू आम्ही कनेक्ट आहोत, त्यामुळे त्यांना मी ओळखते आहे। आणि बाकीचे जे आहेत ते टोटली न्यू आहेत, ते माझे सबस्क्रायबर्स आहेत किंवा नाही आहेत हे देखील मला माहिती नाहीये, तरी देखील त्यांच्या रिक्वेस्ट मी एक्सेप्ट केलेले आहेत। या मागचं कारण एवढंच आहे की त्यांनी मला एका आशेने रिक्वेस्ट पाठवली आहे आणि ती रिक्वेस्ट मी एक्सेप्ट न करणं म्हणजे त्यांच्या आशेवर पाणी फिरवणं आहे, तरी देखील मी रिक्वेस्ट एक्सेप्ट करत आहे। बरं, तुमचं निश जर माझ्या निशपेक्षा वेगळं असेल ना तर रिक्वेस्ट पाठवूनही काहीच फायदा नाहीये, कारण की माझा ऑडियन्स टोटली वेगळा आहे। म्हणजे माझा ऑडियन्स टेकचा ऑडियन्स आहे। आता टेकच्या ऑडियन्सला पुरणपोळी कशी बनवायची हे जर व्हिडिओ दिसायला लागले तर ते क्लिक करतील का? नाही करणार क्लिक। जर त्यांना दिसलं की वडापाव कसा बनवायचा आहे, पनीरची भाजी कशी बनवायची आहे, तर ते त्या व्हिडिओला क्लिक करून बघतील का? नाही करणार, कारण की त्यांना जो काही माझा ऑडियन्स आहे त्यांना टेकचे व्हिडिओज बघायचे आहेत, की वॉच टाइम कसा वाढवायचा आहे, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे आहेत, कोणत्या नवीन अपडेट आलेले आहेत, कोणत्या नवीन पॉलिसीज आलेल्या आहेत, बरोबर? हा माझा ऑडियन्स आहे। म्हणून रिक्वेस्ट पाठवताना तुमच्या निशशी रिलेटेड जे काही क्रिएटर्स असतील त्यांना रिक्वेस्ट पाठवा, कारण की त्यांचं ऑडियन्स आणि तुमचं ऑडियन्स सिमिलर टॉपिक्स बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यामुळे तुमच्या चॅनलला त्याचा नक्कीच फायदा होईल। पण माझ्या बरोबर जर तुम्हाला कोलॅब करायचं असेल काहीच हरकत नाहीये, तुमचं निश कोणतंही असू दे, फक्त कंटेंट मेड फॉर किड्स नसलं पाहिजे। किड्स कंटेंट मी एक्सेप्ट नाही करत आहे। मग तुमचं निश कोणतंही असू दे, तुम्हाला जर कोलॅब करायचं असेलच तर लिंक पाठवा, काहीही हरकत नाहीये। पण ह्या लिंकच्या मागे देखील खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। लिंक ओपन होत नाहीयेत, लिंकला नो न्यू रिक्वेस्ट येत आहे। या संदर्भात मी यूट्यूब हेल्प बरोबर देखील बोलले की का ब्लँक पेज येत आहे, जेव्हा मी एखाद्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करत आहे तेव्हा ब्लँक पेज का येत आहे, तर यूट्यूब हेल्पला देखील याचं परफेक्ट आन्सर माहीत नाहीये। कदाचित यामुळे असू शकतं की आता सध्या 1 आठवडा झालेला आहे हे फीचर जे आहे रोल आउट झालेलं आहे, त्यामुळे खूप सारे एरर्स येत आहेत, त्यांच्या सर्व्हरवरती तेवढा भार येत असेल, म्हणून रिक्वेस्ट ज्या आहेत त्या लवकर एक्सेप्ट व्हायला वेळ लागत आहे, ही कारणं असू शकतील। म्हणून ज्यांचे ब्लँक पेजेस येत आहेत त्यांनी पुन्हा ती लिंक ओपन करून बघा, किंवा मग समोरच्या व्यक्तीला सांगा की न्यू लिंक शेअर करा आणि नंतर मग ती ओपन करून बघा, कदाचित ती ओपन होईल। कारण की ज्यांनी मला सेम लिंक्स पाठवल्या होत्या त्या लिंक त्यावेळेस ओपन नाही झाल्या, म्हणजे 1 ते 2 दिवसापूर्वी ओपन नाही झाल्या, पण त्यांनी आज मला त्या सेम लिंक्स पाठवल्या तर त्या ओपन झाल्या। तर रिझन हेच असू शकतं की मे बी यूट्यूबवरती खूप जास्त ओव्हरलोड आलेला आहे त्या फीचरवरती, त्यामुळे सर्व्हर जे आहे ते बफर होत आहे किंवा मग सर्व्हर डाऊन झालेलं असेल, हे एक मेन रिझन त्याचं असू शकतं। म्हणून टेन्शन घेऊ नका, तुमच्या लिंक्स ज्या आहेत जेव्हा त्या एक्सेप्ट होतील नक्कीच मी एक्सेप्ट करेल।
त्यानंतर देखील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की पहिला मुद्दा आहे तुमचा YouTube ॲप जो आहे तो अपडेट आहे का. तर लवकरात लवकर YouTube ॲप अपडेट करा, तुमचा YT स्टुडिओ अपडेट करा आणि मग लिंक पाठवा. सेकंड आहे, जेव्हा तुम्ही लिंक शेअर करत आहात तेव्हा तो जो व्हिडिओ आहे तो डिस्कार्ड न करता सेव्ह करा आणि त्यानंतर लिंक शेअर करा. ठीक आहे, आपण जेव्हा लिंक शेअर करत आहोत तेव्हा आपण डायरेक्ट लिंक कॉपी करतो आणि मग ते स्वाईप अप करून दुसरं पेज ओपन करतो आणि लिंक शेअर करतो आणि मग त्या ठिकाणी आपण सेव्ह करायचं विसरून जातो. म्हणून देखील नो न्यू रिक्वेस्ट असं येत आहे. म्हणून तो जो व्हिडिओ आहे तो सेव्ह करा आणि नंतर लिंक शेअर करा. एकच लिंक मल्टिपल क्रिएटर्सना शेअर करू नका. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या एका व्हिडिओची लिंक एका क्रिएटरला शेअर केलेली आहे, तीच लिंक मी दुसऱ्या क्रिएटरला शेअर नाही करू शकत, कारण की प्रत्येक क्रिएटरची एक युनिक लिंक असणार आहे. जेव्हा आपण एखादी लिंक क्रिएट करत आहोत त्यावेळेस आपण त्या क्रिएटरचं त्यावरती नाव टाकत आहोत, बरोबर, त्याच्या चॅनलचं नाव टाकत आहोत, त्याच वेळेस ती लिंक क्रिएट होत आहे. त्यामुळे ती लिंक त्या क्रिएटरलाच पाठवायची. एकच लिंक मल्टिपल क्रिएटर्सला पाठवू नका. आणि तुम्ही एक व्हिडिओच्या ज्या 5 लिंक आहेत त्या 5 क्रिएटर्सना पाठवू शकता. म्हणजे मी एकदा एक लिंक क्रिएट केली, एका क्रिएटरला पाठवली, दुसऱ्या वेळेस त्याच व्हिडिओवर दुसरी लिंक क्रिएट केली, दुसऱ्या क्रिएटरला पाठवली. अशा प्रकारे तुम्ही 5 क्रिएटरला एका व्हिडिओवरती 5 क्रिएटरला कोलॅब करू शकता. आणि YouTube या फीचरवरती काम करत आहे. YouTube देखील एक मशीन आहे, ठीक आहे, जी माणसं चालवत आहेत, त्यामुळे त्यामध्ये एरर येऊ शकतात. म्हणून घाबरून जाऊ नका. लिंक जर कोणी एक्सेप्ट करत नसेल तर त्यामागे हे सगळी कारणं असू शकतात. ती कारणं देखील लक्षात घ्या आणि तुमच्या टॉपिकशी रिलेटेड, तुमच्या निशशी रिलेटेड क्रिएटर्सनाच लिंक पाठवा. त्यामध्येच तुमच्या चॅनलचं भलं आहे. प्रामाणिक मत आहे माझं हे. तुम्ही कोणत्याही क्रिएटरला लिंक पाठवली तर मे बी त्यांचं ऑडियन्स तुम्हाला नाही बघणार. म्हणून जे काही तुमच्या निशशी रिलेटेड क्रिएटर्स आहेत त्यांनाच लिंक पाठवण्याचा प्रयत्न करा. तर हेच सगळं मला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं होतं की लिंक का ओपन होत नाहीयेत किंवा मग काय कारणं असू शकतात, कशा प्रकारे आपण लिंक ओपन करू शकतो आणि परफेक्ट पद्धत काय आहे लिंक शेअर करण्याची. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून विचारा. प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.